नमस्कार, रेश्मा साळुंखे, न्यूज 18 लोकमत विशेष या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता दिवसभरातल्या काही मोजक्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेऊयात। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। 2012 सालच्या डिसेंबर महिन्यातल्या 16 तारखेच्या भयान रात्री निर्भयावरती भयानक अत्याचार झाले। तिच्यावरती सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण देशात आंदोलनाची लाट उसळली। त्या आंदोलनाला, त्या लढ्याला आता यश मिळताना दिसतंय, कारण तब्बल 7 वर्षांनंतर निर्भया बलात्कार प्रकरणातील 4ही दोषींना फाशी दिली जाणार आहे। पाहूया त्या संदर्भातला सविस्तर वृत्तांत। निर्भयाच्या दोषींवर डेथ वॉरंट जारी। 22 जानेवारीला होणार चौघांना फाशी। 7 वर्षांनंतर निर्भयाला न्याय। अवघा देश हादरवून टाकणाऱ्या निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना येत्या 22 जानेवारीला फाशी दिली जाणार आहे। सकाळी 7 वाजता चौघांना फासावर लटकवलं जाईल। दिल्लीच्या पतियाळा कोर्टानं निर्भयाच्या दोषींचं डेथ वॉरंट जारी केलंय। क्योंकि इस फांसी से देश के महिलाओं का कानून पर विश्वास जगेगा, आस्था जुड़ेगी और सबको इंसाफ मिलेगा। देखिए, एक इस कोर्ट के फैसले से मैं बहुत खुश हूँ, और खुश इसलिए ही नहीं हूँ कि हमारे निर्भया को न्याय मिल गया, बल्कि खुश इसलिए हूँ कि इनके वकीलों की इतने जाहिल दलीली देने के बावजूद भी कोर्ट ने आज हमको न्याय दे दिया। त्यामुळे आता विनय शर्मा, मुकेश सिंग, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग यांची उलटी गिनती सुरू झाली आहे। खरं तर गेल्या महिन्यातच या दोषींच्या फाशीची तयारी केली जात असल्याची चर्चा होती। दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी देण्यासाठी सध्या 5 दोर उपलब्ध आहेत। तसंच आणखी 11 दोर आणले जाणार आहेत। फाशी देण्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून जल्लादाला बोलवलं जाण्याची शक्यता आहे। दिल्लीत 16 डिसेंबर 2012ला देश हादरवून सोडणारी ती घटना घडली। धावत्या बसमध्ये निर्भयावर 6 नराधमांनी सामूहिक अत्याचार केले। अत्याचारानंतर दोषींनी तिला मृत्यूच्या खाईत लोटलं। निर्भयानं 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचाराच्या दरम्यान तिची प्राणज्योत मालवली। या बलात्कार प्रकरणानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली। त्यानंतर पोलिसांनी 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। सुनावणी दरम्यान रामसिंग या आरोपीचा मृत्यू झाला, तर एक दोषी अल्पवयीन असल्यानं 2 वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली। आता कोर्टानं चौघा दोषींचं डेथ वॉरंट जारी केल्यानं 7 वर्षांनंतर निर्भयाला अखेर न्याय मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढच्या बातमीकडे। दिल्लीतल्या JNU विद्यापीठात विद्यार्थ्यांवरती भ्याड हल्ला झाला। त्यानंतर मागचे 2 दिवस मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावरती विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू होती। याच आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीनं फ्री काश्मीर हा फलक झळकावला। त्यावरून देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय। फडणवीसांनी केलेल्या टीकेला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। JNU मधील मारहाणीच्या विरोधात मुंबईत मेहक प्रभू नावाच्या विद्यार्थिनीने झळकावलेल्या या फलकावरून राज्यातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात ट्विटर युद्ध रंगलंय। फडणवीस यांनी या फलकावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय। फ्री काश्मीरची घोषणा कशासाठी? अशा फुटीरवादी लोकांना आपण कसे सहन करू शकतो? CMO पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आझादी टोळीकडून फ्री काश्मीरच्या घोषणा? उद्धवजी, तुम्ही फ्री काश्मीर ही भारत विरोधी मोहीम सहन करणार आहात का, असा सवाल फडणवीस यांनी ट्विटरवरून केला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील हा ट्विटर हल्ला परतवून लावण्यासाठी जलसंपदा मंत्री पुढे सरसावले। त्यांनी फडणवीसांच्या ट्विटला ट्विटरवरून हे असं खोचक प्रत्युत्तर दिलं। देवेंद्रजी, काश्मीर मुक्त करा याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय नियंत्रणापासून मुक्त करा। तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दाचे भलते अर्थ लावून द्वेष निर्माण करतात, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। यावर माझा विश्वासच बसत नाही। सत्ता गमावल्यामुळे हे होतंय की तुम्ही स्वनियंत्रण हरून बसला आहात, असा टोला जयंत पाटलांनी लगावला। मात्र एवढ्यावरच हे ट्विटर युद्ध थांबलं नाही। देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटील यांच्या या ट्विटला
या मार्मिक ट्विटनं उत्तर दिलंय. आता फुटीरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. जयंतराव, हे मतांचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर आधीपासूनच भेदभावापासून मुक्त आहे. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत. सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात आमचं एकच तत्व, राष्ट्र सर्वप्रथम. एरवी भाषणातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते आता त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू लागले. आगामी काळात हा कलगीतुरा आणखी रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान मुंबईतल्या आंदोलनात ज्या मुलीनं फ्री काश्मीर हा फलक झळकावला होता ती मुलगी देखील आता समोर आली आहे. फ्री काश्मीरच्या फलकावरून वाद सुरू झाल्यानंतर आता फलक झळकावणाऱ्या त्या तरुणीनं म्हणजेच मेहक मिर्झा प्रभू हिनं स्पष्टीकरण दिलंय. गेटवे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी त्या ठिकाणाहून हलवलं. पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया सोडण्याचं आवाहन केलं. आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्यानं आंदोलकांनी ही जागा सोडावी असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांच्या वाहनातून आझाद मैदानात नेण्यात आलं. आझाद मैदानात पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. आज जो पुलिस ने हमें डिटेन किया, हमें वहाँ से इवैक्यूएट किया, हम वहाँ पे शांतिपूर्ण तरीके से पूरा प्रदर्शन कर रहे थे, लेकिन अभी हमें यहाँ पे लाया गया है. आज़ाद मैदान हमारी किसी भी तरीके की चॉइस नहीं है, क्योंकि हमें ये लगता है कि हमारा गेटवे का जो कॉल था वो सक्सेसफुल है और हमारे पास बहुत लंबा लाइनअप है आगे के कार्यक्रम का. हम उस पर अपनी एनर्जी अभी लगाना चाहते हैं और हम यहाँ से ये जो ऑक्यूपाई गेटवे का कॉल था उसको हम अभी यहाँ पे समाप्त कर रहे हैं. गेटवे ऑफ इंडियावर आंदोलकांचं रात्रभर आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला बॉलिवूडमधल्या अनेकांनी पाठिंबा दिला. मात्र आंदोलन सुरू असताना एका विद्यार्थिनीनं फ्री काश्मीर असा फलक झळकावला आणि या फलकामुळे आंदोलनाचा नूरच पालटून गेला. किरीट सोमय्यांनी फ्री काश्मीरच्या घोषणाबाजीवरून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला. सोमवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी आंदोलकांची भेट घेतली होती. काल गेटवे ऑफ इंडिया येथे जे JNUच्या नावाने निदर्शनं झाली ती देशविरोधी निदर्शनं होती. काश्मीर को चाहिए आजादी, फ्री काश्मीर आता घोषणा आणि त्यात सहभागी कोण? ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड. या प्रकरणाची चौकशी व कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी मला चौकशीचं आश्वासन दिलं आहे. विरोधकांनी फ्री काश्मीरच्या मुद्द्यावरून केलेल्या आरोपांना संजय राऊतांनी उत्तर दिलंय. फ्री कश्मीर का मतलब है मेरे हिसाब से जिस तरह से वहाँ इंटरनेट बंद है, मोबाइल सेवा बंद है, लोगों के आने जाने में बंधन डाले हैं, उससे फ्री करो ऐसा हमने आज पढ़ा अखबार में. और टीवी पे जो लड़के जो थे वो बोल रहे थे कि हमारे ऊपर बहुत ही बंधन डाले हैं, मीडिया डाली है, उससे फ्री करो. हिंदुस्तान से फ्री करने की भाषा अगर कोई करता है तो इस देश में बर्दाश्त नहीं किया जाएगा. फ्री काश्मीर असा फलक झळकावणाऱ्या विद्यार्थिनीनं फेसबुकवर तिचं स्पष्टीकरण दिलंय. मी काश्मीरची नसून मुंबईची असल्याचं सांगत तिनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Okay, first of all, let me tell you that I am not a Kashmiri. My surname is Prabhu. I am a Maharashtrian. मी मुंबईची आहे. माझा जन्म मुंबईत झाला. मी इथेच मोठी झाली आहे. And right now, because of the internet shutdown that is there since last 5 months, that right is completely gone for people of Kashmir. अगर हम कहते हैं वो अपने हैं, तो हमें उन्हें अपने जैसा ट्रीट भी करना चाहिए. They should get the basic rights that we are getting. So they should have the freedom to express themselves. और बस यही ख्याल से मैंने वो पोस्टर उठाया. JNUच्या मुद्द्यावरून मुंबईत सुरू झालेलं आंदोलन स्थगित झालंय. पण फ्री काश्मीरच्या फलकावरून सुरू झालेलं राजकीय वादंग इतक्यात शमण्याची शक्यता दिसत नाही. अक्षय कुडकेलवार आणि विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
याआधी JNUतल्या हिंसाचाराचे पडसाद आता देशासह राज्यातल्याही अनेक शहरांमध्ये मागच्या 2 दिवसांपासून उमटू लागलेत। JNU नंतर आता अहमदाबादमध्ये देखील 2 विद्यार्थी संघटनांमध्ये गोंधळ झाला। दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमधल्या हाणामारीत हा कार्यकर्ता रक्तबंबाळ झाला। अभाविप आणि NSUIचे कार्यकर्ते आमने-सामने आले। यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या बुक्क्यांनी हल्ला चढवण्यात आला। दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना हिरून मारहाण केली जात होती। काही कार्यकर्त्यांना पाठलाग करून मारहाण करण्यात आली। एका कार्यकर्त्याला बस जवळ पकडून त्याला बुक्के लगावण्यात आले। अशाच प्रकारे दुसऱ्या कार्यकर्त्यावरही हल्ला चढवण्यात आला। काही कार्यकर्त्यांनी वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनाही रोखण्याचा प्रयत्न केला। अभाविपच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी NSUIचे कार्यकर्ते पोहोचले होते। यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। यावेळी पोलिसांनी लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगवलं। मात्र या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत। बघत रहा न्यूज 18 लोकमत विशेष। ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। जागतिक मराठी अकादमीचं 17वं वार्षिक अधिवेशन अलिबाग इथं PNP नाट्यगृहात सुरू झालंय। जगभरातील कला, साहित्य, संस्कृती, उद्योग, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मराठी भाषिक मान्यवर या संमेलनात सहभागी झालेत। संमेलनाचं अध्यक्षपद सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी भूषवलेलं असून स्वागताध्यक्ष शेकापचे जयंत पाटील, रामदास फुटाणे आहेत। या कार्यक्रमात जगभरातील नामांकित व्यक्ती सहभागी झाल्यात। शोध मराठी मनाचा नामक या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन तर डॉक्टर अनिल नेरुळकर यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। 3 दिवस हे जागतिक मराठी अकादमीचं 17वं वार्षिक अधिवेशन चालणार आहे। दोन्हीकडे समुद्राच्या दोन्ही टप्प्यात साधारणतः जो मनाचा ठाव घेतो, मनाचा शोध घेतो, तो धनाचा सुद्धा शोध घेऊ शकतो। त्यामुळे यांचं जे अनुभवाचं समृद्ध धन आहे ते विचार धन आपल्याला सगळ्यांना आज घ्यायचं आहे। सुरुवात मात्र मी समुद्राच्या अलीकडच्यांपासूनच करणार आहे, भाई जयंत पाटील यांच्यापासून। बहुतेक ते समुद्रातच राहतात असं नाना म्हणाले। दोन्हीकडे समुद्राच्या दोन्ही टप्प्यांवर असलेले भाई जयंत पाटील साधारणतः मुंबईमध्ये, मी आता माझं आडनाव म्हात्रे आहे त्यामुळे मी मुंबईत जेव्हा आलो तेव्हा प्रत्येक वेळेस विचारलं जायचं तू अलिबागचा आहेस का म्हणून। तर अलिबागची ही जी ओळख आहे किंवा अलिबाग से आया है क्या ही जी बोलण्याची मुंबईकरांची पद्धत ती सगळी पुसून टाकत अलिबागची एक मुंबईमध्ये वेगळी ओळख करून देणारे भाई जयंत पाटील आणि त्यांचा अलिबाग ते टांझानिया हा प्रवास आपल्याला त्यांच्याच तोंडून ऐकायचा आहे। त्यामुळे सुरुवातीला मी त्यांनाच विनंती करतो की अलिबागच्या भूमीने सरकेल कान्होजी अंग्रे बघितले। आजही हॉलिवूड चित्रपटांमध्ये जेव्हा समुद्रावरील ताकदीचा, दादागिरीचा विषय येतो तेव्हा अँग्री या शब्दाशिवाय हॉलिवूड चित्रपटातील उल्लेख पुढे जात नाहीत। तर अलिबागची ही जी ताकद आहे, 7 समुद्रापार जाणारी, ती ताकद या काळामध्ये लोकांना दाखवताना तुम्हाला कसे अनुभव आले ते जरा सांगा। अलिबाग हे समुद्रकिनारी आहे आणि या समुद्राचा खऱ्या अर्थानं उपयोग पाहिजे तसा आपण केला नाही आणि म्हणून सुरुवातीला मी स्वतः ज्या व्यवसायात होतो तो तुम्हाला माहिती आहे, पत्रकारिता सुरू केल्यानंतर सुद्धा आपण तुमच्या लहानपणी पण मी बघितलेलं आहे, मीनाक्षीताईंच्या रूममध्ये पण तुम्हाला अनेक वेळा मी बघितलेला आहे। पण माझा पहिला व्यवसाय हा प्रिंटिंग प्रेसचा होता, माझ्या वृत्तपत्राचा होता आणि हळूहळू व्यवसाय बघताना, समुद्र बघत असताना किंवा गडकरी आणि माझ्यामध्ये एक साम्य आहे की पुढलं एक विचार करायचा। जेव्हा युरोपला जायचो, सगळ्या त्या टुरिस्ट सगळ्या क्रूज बघायचो,
ते आपण का करू शकत नाही असं मला वाटायचं. जे गडकरींचं स्वप्न होतं की आपण का नाही हायवे बनवू शकत, आणि पहिला हायवे त्यांनी मुंबई पुणे बनवला, जो एक्सप्रेसवे, हे महाराष्ट्रातलं पहिलं मॉडेल होतं. आणि या देशामध्ये पहिलं कॅटामरान वातानुकूलित ॲल्युमिनियम मटेरियलचं पहिलं पॅसेंजर वाहतूक आणलं. आणि त्याच्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये मी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये क्रांती करत गेलो. परंतु आणल्यानंतर या ठिकाणी असलेलं मेकॅनिझम, या ठिकाणी असलेलं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. आणि जे कॅटामरान बनवलं गेलं ऑस्ट्रेलियाला, तिथला समुद्र आणि आपल्या समुद्रामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण डर्टी समुद्र आपला म्हणजे एक जगातला एक समुद्र किनारे, हे आपल्या जगातल्या आपण एक वेगळं म्हणाल समुद्र घाणेरडे कुठले आहेत तर ते आपल्या देशातले आहेत, आणि त्याच्यात मुंबईच्या जवळचे जास्त आहेत असं मी मानतो. आणि म्हणून एक 7 कोटी रुपयाचं मी पहिलं सर्व प्रॉपर्टी ग्रांट ठेवून मी जहाज आणलं, आणि 15 दिवसामध्येच ते रोज बंद पडायला लागलं. बंद पडल्यानंतर सगळ्या तंत्रज्ञानानं मी बोलवलं, पण कोणालाही ते सोडवता आलं नाही. आणि म्हणून शेवटी कंटाळलो. त्याच्यामध्ये हे चालवत असताना त्याचं पहिलं इंजिन फुटलं. त्या इंजिनची किंमत होती 70 लाख मर्सिडीज बेंजचं. आणि मग हे आज बुडवून टाकावं आणि झोपून बसावं असं वाटायला लागलं. पण याच्यामध्ये एकच फॉल्ट होता की आपल्या समुद्राचा सायलेन्सर जो सोडतात समुद्रात त्याला जाळी नव्हती. कारण तुमच्या युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जाळीची गरज नाही, आणि त्याच्यातून प्लॅस्टिकच्या सगळ्या पिशव्या आतमध्ये जायच्या आणि तो पॅक व्हायचा, आणि त्याच्यामुळे इंजिन फुटलं. हे साध्या हेल्परनी सांगितलं. आणि म्हणून शेवटी मी या व्यवसायात आलो, त्याचा फॉल्ट काढला आणि हे कॅटामरान सुरू केलं. मला वाटतं या देशामध्ये पहिली पॅसेंजर वाहतूक मुंबई ते मांडवा मी सुरू केली. आणि याचसोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूज 18 लोकमतच्या स्मृतीस्थळाला मस्तानीच्या 11 वंशजांनी भेट दिली आहे. मध्य प्रदेशात राहणारे मस्तानीचे वंशज 7वी आणि 8वी पिढ्यातील मस्तानीवरती आधारित एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. बहादूर कुटुंबातल्या सदस्यांनी एवढ्या संख्येनं एकत्र येत पहिल्यांदाच शनिवारवाडा आणि पाबळ इथल्या समाधीला भेट दिली. पुण्यात आल्यावरती भरपूर प्रेम मिळालं अशी भावना या वंशजांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशवरून आलेले मस्तानीचे सगळे वंशज आहेत आपल्या सोबत. 7वी, 8वी आणि 9वी या पिढीतले सगळे लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. अपन थेट त्यांना विचारना आहोत. सर, स्वागत है आपका न्यूज 18 लोकमत में. क्या कहेंगे, पुणे में आकर आपको कैसा लगा, क्या क्या देखा आपने 2 दिन में? सबसे पहले तो पुणे में आके बहुत अच्छा लगा, और यहाँ जो हम लोग केलकर म्यूजियम गए देखने, उसके बाद शनिवार वाड़ा घूमे, उसके बाद रास्ते साहब के यहाँ गए. यहाँ आने के बाद बहुत लंबे वक्त बाद यहाँ आना हुआ. यहाँ जो मोहब्बत मिली और जो अपनी चीज़ों को देख के गौरवान्वित महसूस किया, वहाँ जो चीज़ें देखी, जिस तरीके से जो कंडीशन बनी, वहाँ ये है कि सरकार को ज़रूरत है कि सरकार शनिवार वाड़ा के ऊपर भी अच्छे तरीके से काम करे. रायचंद्र शिंदे, न्यूज 18 लोकमत, पाबळ. आणि याचसोबत न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या